राणी, देवाने ऐकलं बहुतेक आपला. काय? हेच की अरुण आणि आशाचं. त्या दोघांच्या काळजाची तार जर जुळली, म्हणजे त्यांच्यात जर खरं प्रेम झालं, तर आशा नाद सोडेल माझा. आणि तो अरुण माझा. राणी, खूप दिवसानंतर तू अशी गोड हसली ग. नाहीतर जेव्हा बघल तेव्हा त्या सुकलेला फुलासारखा चेहरा असायचा तुझा. कसं सहन करते तू? राहुल, तुला काय वाटतं? अरुणनी माझा पिछा सोडला म्हणजे माझं सगळं दुःख संपलं? मग आता कोण आहे तुला त्रास देणार? तो माझा दारुडा नवरा आहे ना, सारखं दे 50 दे 100 करत करत माझा डोकाच पार भुगा करून टाकतो. अगर आणि दारुडा माणूस परवडला एक वेळेस, पण तो घाण नजर आणि वाईट बोलणारा माणूस नको. त्या अरुणला बघितलं ना, डोक्यातच जातो माझ्या. राहुल, अरे असे किती दिवस तू माझी काळजी घेणार आहेस? राणी, या जीवात जोपर्यंत जीव आहे ना, तोपर्यंत मी तुझी काळजी करणार आहे कायम. वा रे माझ्या राजा राणी, हा तुम्ही माझ्यापासून लपवा लागले का? माझ्यापासून? अरे जगापासून लपवा ते सगळे, हा माझ्यासमोर नाटकं करायला लागले. अरे तुमची हिस्ट्री, जिओग्राफी आणि काय म्हणतात ते बायोलॉजी, ती सुद्धा मला माहिती. गण्या, आम्हाला दोन तरी प्रेमान गोड शब्द बोलू दे. जेव्हा बघावं तेव्हा मध्ये टपकतो भूतावानी. वा रे मित्रा, अरे हीच का तुझी मैत्री रे? हा अरे तुमच्या दोघांचं सुख ते माझं सुख, आणि माझं दुःख ते तुमचं दुःख. काय? म्हणजे राणीचं सुख ते तुझं सुख, तुझं सुख ते माझं सुख, आणि तुमच्या दोघांचं दुःख आहे ते तुमचं दुःख असू दे ना, मला कशाला देता उगाच? अरे काय बडबड करतोय? त्या संत्याची राहिलेला अर्धी मारून आला का काय? तर अरे नाही रे बाबा, बरं ते सगळं जाऊ दे. मी तुमच्या दोघांना ना एक अशी भारी आणि कडक अशी खुशखबर सांगायला आलोय. आज पहिल्यांदा त्यांनी मला एवढे जवळ येऊन मिठीत घेतलं. आज पहिल्यांदा मला जाणवलं की मी त्यांच्या हक्काची बायको आहे म्हणून. त्यांना जर तातडीने काम नसताना आलं तर आई शपथ या उसाच्या फडाआड फुल रोमॅन्स केला असता. पण नशीबच फुटकं माझं. पण काय हरकत नाही, आज त्यांनी मला मिठीत घेतलं, उद्या जवळ घेतील. नाही त्यांना हळूहळू आशाच्या गोड जाळ्यात अडकवलं तर नावाची आशा नाही मी. अरे गण्या, आम्हाला पण तुला एक खुशखबर सांगायची. हा मग आधी तुम्ही दोघं सांगा. अरे ते अरुण आणि आशा नाही का? अरे ते आशाची तो फिकडच यायला लागली. अरे आता कोण आहे तिकडं? ते येऊ राहिली इकडं, काहीतरी करा. त्या होतात शिरा लवकर. चल हा राहुल, चल पटकन. चल राहुल, चल ना. कोण आहे तिकडं? ऐकायला येत आहे का? कोण आहे तिकडं? बाहेर येता का मी आत येऊ? ऐकायला येत आहे काय म्हणते मी? कोण आहे तिकडं? यांना लाजा कशी वाटत नाही? बरं या तुम्हाला आमचाच माळा सापडला, आमच्याच माळ्यातून आमच्याच उसा अशी लफडी करायला लाज नाही वाटत का तुम्हाला? ऐकायला येत आहे का? कोण आहे तिकडं? राहुल, जर हिनं जर आपल्या तिघांना एकत्र पाहिलं ना, तर अख्ख्या गावात सांगून देणार ही. मला तर लय भीती वाटते बघा का. आणि तू घाबरू नको, आपण काहीतरी करतो. तुम्ही काही लोड घेऊ नका, मी बी आहे इथं. नाही नाही, या आशेने ऐकायचे. यांच्या डोक्यात दगडच टाकते मी आता. हे बघा, बाहेर या नाही तर मी डोक्यात दगड टाकीत असते आता. येतात बाहेर. या आशेने ऐकायचे. माझ्या नवऱ्यालाच फोन लावते मी आता. तुम्ही बाहेर या नाही तर बोंबलून मी अख्खं गाव गोळा करीत असते बरं का आता.
तुम्ही काय लोड घेऊ नका, तुम्ही काय लोड घेऊ नका. मी बघतो हिच्याकडं, तुम्ही मागच्या मागं काटा. काय मागच्या मागं काटा, तुम्ही मी बघतो हिच्याकडं. तू काय करणार आहे? अरे मी करतो काय करायचं ते, तुम्ही मागच्या मागं काटायचं बघा फक्त. हा ठीक आहे. सांभाळून घे. नाही नाही, तुम्ही असे नाही ऐकायचे. मीच आत येते आता. अयो गण्या तू हा मग मीच, दुसरं कोण असणार आहे? इथं काय करतो? काय सांगू वहिनी, इथून चाललो होतो, ऑफिस मधून वरून अर्जंट कॉल आला, लय प्रेशर होतं बघा वरून. मग काय शिरलो उसात, ते बी काम तुम्ही पूर्ण करू दिलं नाही. मोठ्याने दगड घालू का, हे करू का, मध्ये येऊ का, आलो अर्ध्यातूनच बाहेर. शी, किती घाणेरडा आहे रे तू. अहो अजून काहीच सांगितलं नाही तुम्हाला, मी तुम्हाला सांगायचंच राहिलं. अहो पाणी आणायला वेळ नव्हता, दगड हुडकायला वेळ नव्हता, शिरलो उसात. लय काय नाही बरं का वहिनी, पण ते उसाचा खालचा थर असतोय ना, सगळा पिवळा झुटूक झालाय बघा. ए शी, बस झाला. तू घाणेरडा इतिहास नको सांगू मला. एवढा चांगला रोमॅन्टिक मूड होता, सगळा खराब करून टाकला. निघ. तू आमच्या राजन राणीचा मूड खराब करते तवा. हा बरोबर केला का नाही हिशोब? वाचलो त्याच्या आहे. हा ना, या गाण्याचं कुठं डोकं चालन कसं चालन ना, काय सांगताच येत नाही बघ. खरंय. मग काय. गणावतो मग वाचलो बरं का आपण दोघं, नाहीतर त्या अशानं गावात पंचनामा केला असता आपला. हा ना, खरंय. राणे, हं? मला कधी कधी असं वाटतंय ना, आपल्या गणासारखा जीवाला जीव देणारा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक मित्र पाहिजे. बरोबर आहे तुझं. गाण्याने आपल्याला सुरुवातीला किती मदत केली आहे ना. पण राहुल, तुला एक सांगू, आपण ना असं मळ्यात चोरून लपून भेटणं ना जरा कमीच करू. का ग, काय झालं अचानक? अरे, आपल्यावर कोणाला संशय यायला नको. नुसता आशा आणि अरुणच नाही तर दुसरं कोणालाच नको. मी काय म्हणते, जर कुणाला काही कळलं ना आपल्याबद्दल तर लय प्रॉब्लेम होईल रे. आपलं जेवढं आता भेटता येते ना तेवढं पण भेटता येणार नाही. अगं राणे, या गावात मी तुझ्यासाठी आलोय आणि तूच बोलतोय होय भेटायचं नाही, बोलायचं नाही. नाही जमणार नाही मला. अरे राहुल, मी कुठं कायमचं दूर व्हायला सांगते तुला. फक्त थोड्या दिवसासाठी थांब, हे सगळं वातावरण शांत होईस्तोवर. अरे एकदा सांगितलं ना तुला, नाही जमणार मला. राहुल, तू किती हट्ट करतो बरं. जाऊ दे, जाते मी, नको ऐकू. ए राणे, आता चोरून बघायला पण बंदी घातली होय. राहुल, तू माझं ऐकतो ना सगळं. हा. मग हे पण ऐक. अगं राणे, अगं एकदा तुला बोललो ना नाही जमणार म्हणून. हे दोघं कोण आहेत? na 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 अय गाण्या गाण्या, अरे उठकी. काय रे? काय म्हशीवानी घोरतोस? गाण्या, मला बी इंग्लिश शिकव ना. अरे येडा बिडा कर, शाळेत जायच्या वेळेस गावातल्या पुरीच्या मागे हिंडत होतास हा, आणि आता लग्न करायच्या टायमिंगला तुला इंग्लिश शिकायचंय का? अय काही बी म्हणू नको, मी कवा हिंडलोय पुरीच्या माग? ते बी खरंच आहे म्हणा. अख्खा आयुष्य तुझं अरुण भाऊच्या मागं होला हो म्हणण्यात आणि मळ्यात हिंडण्यात गेलं. कुठून येणार आहे पोरगी तुझ्या आयुष्यात? हा पण ते जाऊ दे. हा. अरुण भाऊ आठवलं. अरे अरुण भाऊ काल लय खुश दिसत होते आणि आशा वहिनी तर गाणंच म्हणत होते. मला तर ना माझ्या डोळ्यावर विश्वासच बसा नाही. खायला हे नवरा बायको का एकमेकाच्या प्रेमात पडले काय? हा पडले असते. आता अरुण भाऊचं बी सूत जुळायलंय बघ. ते आपलं राहुल आणि राणी सारखं. अय अरे तुला कोण बोललं रे त्या दोघांचं सुजुळलंय म्हणून? मी तर सहज म्हणलोय, तू कस काय चिडला बा एवढा? अरे बाबा कसं आहे, गावात लोकांना फक्त विषय पाहिजे रे, इकडचं तिकडं करायला, चाड्या लावायला. तर दपून बोलाव माणसानी. हा बरोबर आहे.
पण मला रावल्या आणि राणी सारखे दिसतेत रे त्या माळ्यात गप्पा मारताना. घ्या आता, एवढं सांगून काय उपयोग आहे का? आता मला सांग, उद्या जर मळ्यामध्ये मीन सनी लिओनी कुठं काना कोपऱ्याला आडोशाला गप्पा मारीत बसलेलो दिसलो, म्हणजे आमच्या दोघांचं चालू आहे असं सांगणार का तू? अख्ख्या गावात बोंब बोंब करणार? आपल्या गावात कुणी सनी लिवणी आली का? हा, कोण आहे ती? नाही नाही, आपल्या गावातली नाही ती. ती एक मोठी थोर समाजसेविका आहे. तिच्या कार्याची दखल घेणं आपल्याच्याने नाही जमणार बाबा. आणि कसं आहे, गावात कुणाचं ना कुणाचं कुणासोबत तरी लपड चालूच आहे. हा, त्यातल्या कोणाला तरी तू तिकडे बघितला असशील असं मला तरी वाटते. हिच्यावर आहे ना इथूनच पाळ ठेवते मी, बरी आडोशालाच. रावल्याने जर मला असं समोरून बघितलं ना, तो इकडे फिरकायचा पण नाही. इथूनच नजर ठेवावं लागते मला. तुझं बरोबर आहे रे, पण मला सारखे रावल्या आणि राणीत दिसतेत ना माळ्यात. अरे, जर तू शाळेत गेला असताना टायमाला, तर तुला ही विज्ञानाची साधी गोष्ट कळली असती. हे, ह्यात कसलं आलं विज्ञान आता? अरे बाबा, खंडूशेठ, ह्या जगात एका चेहऱ्याचे 7 माणसं असतात. किती? 7 माणसं असतात. म्हणजे इथं तुला कोण दिसतंय? गण्या. गण्याच्या चेहऱ्याचे ह्या जगात 7 माणसं आहेत. ह्यो खांड्या, ह्या खांड्याच्या चेहऱ्याचे ह्या जगात 7 माणसं आहेत. अरुण भाऊ, आशा वहिनी, ह्यांचे बी 7 माणसं आहेत या जगात. ऐक तसंच त्या 7 जणांपैकी, म्हणजे राहुल्या राणीचे 7 जण जे आहेत, त्या 7 जणांपैकी एका दुसरं हिंडत असं मळ्यात गप्पा मारताना त्यांना बघितला असशील तू. कळलं ना? खरंय की. तरी मी म्हणलं अरुण भाऊनी त्या आशा वहिनीला मिठीत कस काय मारली? हा? अरे अरुण भाऊन ते आशा वहिनी म्हणजे सापन मुंगूसच आहे का रे? हरवल्या अजून कसं येईना, ते केव्हाची वाट बघते मी. फार नको नको झालं मला इथं. बाई, त्याला कळलं तर नसेल ना मी इथं टपून बसली म्हणून. नाही 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 नाही. गण्या. शिकला की तू? शिकलो मी, म्हणजे मी लय हुशार आहे. हा, 1 नंबरचा हुशार आहे. अरे आत्ता शिक, फक्त वाचायला शिकलास. जेव्हा तू लिहायला शिकशील ना, मग तुझ्या मेंदूचा असं दही होऊन जाईल ना, विचारूच नको. सोपं इंग्लिश, काय अवघड नाही रे. आय एम देअर ना. ए, काय उद्योग चालू आहे तुमच्या दोघांचं इथं? काहीच नाही. भारताचं भविष्य घडवतो, अडाणी माणसाला साक्षर बनवतो. म्हणजे आपल्या खंड्याला शाळा शिकवतो, त्या अडाण्याला मी साक्षर बनवतो. खंड्या आणि शाळा. अहो वहिनी, आता मी बी शिकणार, मोठा माणूस होणार. मग मोठा माणूस झालो की एखाद्या सुंदर पोरीशी लग्न करणार. 1 नंबर. खंड्या, उठ 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 बरं तू. त्या भाऊनी निरोप द्यायला लावलं होतं मला, तुला त्यांनी बोलवलं. जा तू. भाऊनी? हा, जा पटकन जा. बर, जातो जातो. दर्गा नाही तुझं, येतो. हा, जा. काय गण्या, तुझा मित्र कुठं आहे? अरे कुठे आहे तुझा मित्र? काय बोलते मी? तो अभ्यास करत असेल. कुठं करतोय अभ्यास? ते काय माहित नाही आपल्याला. माहित नाही? हा, सकाळपासून तुम्ही दोघं सोबतच होते ना? होतो ना, एकत्रच अभ्यास करत होतो आम्ही. मग कुठं गेलाय? जागा सांग मला. तो गेला असेल त्याच्या वाटाने. ए गण्या, कसा आहे तू? तुला आपल्या मळ्यातलं काहीच कसं माहित नसतं रे? अहो वहिनी, ही तर माझ्याच जीवाचं मला माहित नाही. आज जगन का उद्या मरण. हा, येळानमाळ कवा जीव जाईल, कसा जीव जाईल, हीच भीती उरावर घेऊन जगतोय मी. आणि मला ते राहुल्याचं काय माहित असणार आहे? हे बघ गण्या, माझ्याशी शहाणपणा करू नको.
कुठे आहे मला सांग. आता मी काय सांगू वहिनी तुम्हाला. काल त्याला मळ्याच्या मागच्या बाजूला कोणासोबत तरी बोलताना पाहिलं होतं मी. देवाला देवाला गेला असणार नक्की. देवाला? हा वहिनी आमच्या फायनल एक्झाम जवळ आलेल्या आहेत ना, त्याच्यामुळं कदाचित देवाला साकडं वगैरे घालण्यासाठी गेलेला असू शकतो. नक्की देवाला गेलाय का कुठल्या देवीला भेटायला गेलाय सगळं माहिती मला. तो दिसला की सांग. हा सांगतो. अरे भेटायला जागा सापडणार का. हे का नाही, सगळ्या जनावरांना वैरण टाकले, आता फक्त बैलांना वैरण टाक. चल बर. अरे भर नाही तर मर, इथे सगळं बिघडलंय बाबा. ए, सगळी कामं मी केलेत, कर नाही तर मावशीला नाव सांगल. अरे मावशीला सांग नाही तर तिकडे काकाला सांग. हा काय बिघडलं लावलं रे मागासपासून. त्या आशाच्या नादानं माझं हृदय बंद पडायची वेळ आले, तरी पण काम करतोय ना. चल बर. अरे मग मी कव्हापासून सांगतोय तुमच्या दोघांना थोडे दिवस शांत राहा, पण ऐकते तर नशीब आमचं. गणा तू पण त्या राणीसारखा बोलायला लागला रे, का तुम्ही दोघं ठरवून बोलताय मला. घ्या. अरे तू माझ्या मनाचा पण विचार करा ना, काय चाललंय मनात ते. अरे मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय ना बाबा. तुझ्या चांगल्यासाठी बोललं की तू आमच्यावरच असं का म्हणून चिडत असतो रे. ए बाबा, डोकं नको खाऊ. ती राणी पण सारखी तसंच बोलत असते, तेव्हापासून कशात मन लागायचं पण बंद झालंय माझं. राहुल्या अय, अरे त्या आशाचा विचार कर जरा, थोडे दिवस शांत बस, ऐक माझं. तिच्या मनात संशय आलाय. चल तू तिकडे वैरण टाक, मी तुला सांगतो काय करायचं ते. अरे चल म्हण. कोणीतरी म्हटलं होतं भेटणार नाही, बोलणार नाही म्हणून. मग आता राणी तुला पण राहत नाही ना मला भेटल्याशिवाय. राहुल, तुला कसं माहित असतं रे मी कुठं कधी येणार आहे ते? राणी तू या गावात कुठं पण जा, माझ्या जीवाला सारखी काळजी लागलेली असते. पण मला वाटलं तू आज पण ड्रेस घालून येशील. रोज घातलं तर अख्ख्या गावाला कळन. एक दिवस घातला होता तर माझा नवरा पर मला हाणायला उठला होता. बर, मग तू या राहुलच्या प्रेमासाठी मार नाही खाऊ शकत का? अरे ती आशा बघ, इकडेच ती वाटतं. अरे ही पाटला का करते सारखा आपला? काय माहिती आजकाल ती अशी का वागते म्हणून. मला वाटतं तिला आपल्याबद्दल काही संशय तर नसेल आला. हा राणी, एक काम कर, ती जे काय विचारते ना शांत डोक्याने विचार कर आणि मगच उत्तर दे. मी हायत लपतो इथं. हा ठीक आहे, जातो पटकन. आशा, काय ग, काय काम काढलं इकडं? अगं राणे, एवढा पावसा पाण्यात काय पाणी शेंदत बसली? किती काम करते तू. चल बरं आपण इकडे आडोशाला बसू. चल. चल ना. बरं चल. राणी, किती दिवसांनी आपल्या दोघींना मोकळा श्वास घ्यायला वेळ भेटला ना. पण आशा, तुला एवढी अचानकच काय माझी काळजी वाटायला लागली ग? अगं राणी, काल मळ्यात ती काय परिस्थिती होती ग. यांनी मला पहिल्यांदा मिठीत घेतलं. तसं तुला सांगायला काय हरकत नाही, तू मैत्रीण आहे ना माझी. अगं, यांनी पहिल्यांदा मला मिठीत घेतलं आणि माझ्या काळजात कसं तरीच झालं. काय झालं तेच मला कळत नाहीये. पण बघ ना, तेवढा तो गणे आला आणि माझा अख्खा मूड खराब करून टाकला. म्हणून मी चिडले होते अगं. हा का? अगं मग चांगलं आहे ना, म्हणजे नवरा जवळ आला तर खुश व्हायला पाहिजे. मग तू खुश व्हायचं सोडून असं चिडली का? खुश तर आहेच ग मी,
पण या माणसाच्या मनात नक्की काय चाललंय ते मला पण कळत नाही बघ. राणी, तू तर हुशार आहे ना, मला सांग ना, माणूस जर अचानक बदलला तर काय समजायचं ग? आता मला पण एवढं नाही माहिती ग. संसारामध्ये ना नवऱ्याचं मन ओळखणं जरा कठीणच असतं बघ. कठीण काय नसतं ग. खरं प्रेम जर असेल ना तर एकमेकांचं मन कसं एकच झटक्यात ओळखतं बघ. राहुल आणि तू एकच कॉलेजला होते ना, तुम्ही कॉलेजला कुठे भेटायचे ग राणी? सांग ना. काय कॉलेज? हा, आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. एकत्रच जायचो आम्ही कॉलेजला. काय सांगू मी अशा, खरंच ते दिवस ना खरंच खूप भारी होते बघ ते दिवस. अजून काय? काही काही बडबड करते मी. अगं काही नाही, आम्ही एकाच गावात होतो ना आणि एकाच कॉलेजला सोबत होतो. तेव्हापासून तो माझा मित्र आहे. मित्र आहे. हा, मित्रच आहे फक्त. बरं आशा, माझा नवरा ना माझी वाट बघत असन, मी जाते. लय कामं बाकी आहेत, पावसा पाण्याचे झाले पण पाहिजे. हा, येते मी. बरं बरं, जा तू. मी कुठे आडवी येते तुझ्या कामाला? काय बोलली ती? राहुल, आज माझ्या काळजाचा ठोकत चुकत होता बघ. अरे ती आशा लय कपटी आहे. गोड गोड बोलून माझ्या मनातलं सगळं काढायचा प्रयत्न करत होती. वाटलंच होतं मला. राणी, फक्त तू धीर नको सोडू. मला त्याचीच तर भीती वाटते रे. हे सगळं गोड बोलून माझ्या मनातलं काढून घेते. एक तर माझा नवरा दारू पिऊन मला लय मारतो. अरे त्याला तर आपल्याबद्दल काही कळालं तर तर तो माझा जीवच घेईन. ए, काय वाटतं का तुला? या गावात काय मी झक मारा आलो का? अगर आणि तुझा नवरा जेव्हा तुला मारतो ना, तिकडे काळजाचे तुकडे होतात माझ्या, तुकडे. पण लाचार आहे का मी? काय करू शकत नाही. उघडपणे तुला भांडू पण शकत नाही. आणि तुझ्या आबरूसाठी सगळे हार मानले ग मी. तुझा मार, तुझा अपमान सगळा गिळून बसलोय मी. राहुल, मला माहिती रे, तू माझ्यासाठी खरंच खूप काही केलंय. पण तू या गावातून निघून जाईल. हे बघ, हा तर मी तुझ्या खरंच पाया पडते, हात जोडते मी. पण तू खरंच इथून निघून जाईल. हा, मला ही लोक तुला सुखाने नाही जगून देणार रे. आणि एकतर ती आशा, तिची पण नजर आहे तुझ्यावर. असू दे नजर माझ्यावर. हा राहुल काय इथून परत जाणार नाही. आणि लक्षात ठेव, या नरकातून जेव्हा तुला बाहेर काढेल ना, तेव्हा सोबत घेऊन जाईल. मग अरुण असो नाहीतर ती आशा. राणी आपल्या प्रेमाची राख रांगोळी कोणालाच करू देणार नाही मी. कळलं का? राणी, मी किती वेळा सांगतोय तुला, समजत का नाही? जरा हस ना. तुझा असा रडका चेहरा नाही ग बघवत मला. आता कसं? बरं ऐक ना, ते मावशीने सकाळी गण्याला मला काम सांगितलंय, तालुक्याला जायचंय. मी जातो, तोपर्यंत तुझं काही काम असेल तर करून घे, नाही तर तू पण जा. तिथं पावसात भिजत नको बसू. जाऊ ना मी? ठीक आहे, जा. आणि हां, परत एकदा सांगतोय, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत काळजी करायची नाही. येतो.